स्पष्ट आहे, माझा आरोप आहे, पीएमआरडीएला डीपी करण्याचा अधिकारच नाही, म्हणून ती गावं महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट केली. पण यांना इंटरेस्ट वेगळे असल्यामुळे विकास आराखडा रद्द करण्याची तरतूद एमआरटीपी ऍक्ट मध्ये नाही. पण मंत्रालयातले बाबू जे नगर विकास खात्याचे सचिव आहेत, ऍडिशनल एसीएस आहेत, प्रस्तावच करत नाहीयेत. त्यांना उठाव यावा यासाठी खूप मोठं प्रशासकीय षडयंत्र आहे. दोन्ही दादांचं समाधान झालं, आमचं सगळ्यांचं वाटव झालं. युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज आपण पीएमआरडीएच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये दाखवायला विसरलो. नियोजनाचं बट्ट्याबोळ करण्याचा निर्णय, विकास आराखडा म्हणजे आर्थिक उत्पन्नाचं साधन. पीएमआरडीए हे फक्त बिल्डिंग परमिशन देणारी संस्था झाली आहे, लोकांसाठी काहीही. पीएमआरडीचे बिल्डिंग परमिशन मंजूर करण्याचे अधिकार काढून घ्या. मुंबई महानगरपालिकेपेक्षा असलेली मोठी महानगरपालिका पुणे होईल. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, गेले काही दिवस आपण विकास आराखडा याविषयी काही सिरीज केल्यासारख्या आपण मुलाखती करतोय, स्पेशल स्टोरीज करतोय, आणि त्या सगळ्या गोष्टींमधून अनेक गंभीर विषय समोर येत आहेत. आणि आता जसं आम्ही पीएमआरडीएनं जो विकास आराखडा रद्द केला, त्यानंतरच्या काही गोष्टी समोर आल्या. त्यानंतर म्हाळुंगे मान हायटेक सिटी जी आहे त्याच्या टाउन प्लॅनिंग संदर्भामध्ये अनेक प्रश्न तिथल्या म्हाळुंगे गावातल्या ग्रामस्थांचे आहेत. त्या संदर्भात त्यांच्याशी बोलल्यानंतर अनेक गोष्टी अधोरेखित झाल्या. असाच विषय हा पुणे महापालिकेमध्ये जे 23 गावं समाविष्ट झालेली आहेत त्या संदर्भातला सुद्धा आहे. म्हणजे आपण नियोजन हा जो विषय आहे तो अतिशय गंभीर आहे आणि तो टॉप टू बॉटम आपल्याला कुठेच तो चांगल्या पद्धतीनं दिसत नाही. परंतु या विषयावरती प्रकाश टाकणं आणि त्या संदर्भात प्रश्न विचारणं फार महत्वाचं आहे. तरच कुठंतरी प्रशासनाला आणि सरकारला त्या संदर्भात जाग येईल असं मला तरी वाटतं. आत्ता माझ्यासोबत उज्ज्वल केसकर आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की महापालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता आणि अनेक विषयांसंदर्भात त्यांनी काम केलेलं आहे. प्रदीर्घ काळ राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये ते आहेत. मला सांगा, 23 गावाच्या संदर्भामध्ये तुमचीच स्वतःचे काही प्रश्न मूलभूत तुम्ही उपस्थित केलेले आहेत आणि अनेक वर्ष त्याचा पाठपुरावा करता. आम्ही पीएमआरडीएच्या संदर्भामध्ये हा विषय उचलून धरला. 4 वर्षापूर्वी आम्ही त्याचे संदर्भामधला जो आमची मुलाखत प्रसिद्ध केली होती, ज्या गोष्टी त्याच्यामध्ये उपस्थित केल्या त्याच गोष्टींमुळे आज तो प्लॅन रद्द करावा लागला. परंतु आता प्रश्न येतोय की या 23 गावांचं काय करायचं. कारण या 23 गावांचा जो प्लॅन आहे, विकास आराखड्याचा जो विषय आहे तो पीएमआरडीए कडे आहे आणि ही 23 गावं महापालिकेमध्ये समाविष्ट झालेली आहेत. हे इतके गुंतागुंत कसं काय आपण करू शकतो किंवा हे कसं जमतं आपल्याला? नियोजनाचं बट्ट्याबोळ करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या काळात या पीएमआरडीच्या संदर्भात झाला. मुळात पीएमआरडीची स्थापना एमआरटीपी ऍक्ट कलम 40 अन्वये झाली. एक ती अथॉरिटी म्हणून निर्माण केली आणि नंतर ती एमएमआरडीए ऍक्ट खाली त्याची नोंदणी केली. पण विकास आराखडा म्हणजे आर्थिक उत्पन्नाचं साधन असं ब्युरोक्रेसी आणि लोकांच्या मनामध्ये असल्यामुळे त्यांनी पीएमआरडीएचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचा इरादा, ज्याला इंटेन्शन डिक्लेअर्ड असं केलं. मी सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे आम्ही याच्यावर अभ्यास करत असताना आमच्या असं लक्षात आलं की पीएमआरडीएला डीपी करण्याचा अधिकारच नाहीये. मी फार मूलभूत प्रश्न सांगतो की पीएमआरडीएला डीपी करण्याचा अधिकार नाही. ही बाब तत्कालीन नगर विकास सचिव, प्रधान सचिव होते डॉक्टर नितीन करीर यांच्या आम्ही निदर्शनास आणली. म्हणलो, साहेब, पीएमआरडीएने इंटेन्शन डिक्लेअर केलंय, त्यांना अधिकार नाहीये. त्यांनी खात्री केली
आणि मला देवेंद्रजींचं अभिनंदन करावं असं वाटतंय, नितीन करीर यांचं अभिनंदन करावं असं वाटतंय, की त्यांनी रेट्रोस्पेक्टिव्ह पूर्वलक्षी प्रभावाने त्यांना प्लॅनिंग अथॉरिटीचा दर्जा दिला आणि त्यांचं इंटेन्शन कायदेशीर केलं. आता याच्यातनं धडा घेऊन नीट डीपी करणं आवश्यक होतं. सरकारने इतका भक्कम पाठिंबा दिला, की लोकांचं नुकसान होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये. म्हणून सरकारने पूर्वलक्षी प्रभावाने यांची केलेली चूक माफ घेतली, पोटात टाकली, पदरात घेतली, काही म्हणा. पण हे सुधारले नाहीत. आणि नंतरच्या काळामध्ये राजकारणासाठी, मतदानासाठी ही हद्दीच्या जवळची 23 गावं ह्यांना 30 जून 2021ला पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट केली, तर त्यांना महानगरपालिकेमध्ये मतदान करण्याचा अधिकार मिळेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस वाढेल असा तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा विचार, म्हणून ती गावं महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट केली. ती समाविष्ट केल्या केल्या मी सन्माननीय त्यावेळेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांना सांगितलं, की आपल्याकडे आली आहेत, आपण आता याचा विकास आराखडा करू. त्यांनी तातडीने याचं इंटेन्शन डिक्लेअर करून टाकलं. हे जेव्हा सरकारच्या लक्षात आलं, ही 23 गावं महानगरपालिकेच्या हद्दीत, महानगरपालिकेचा त्याच्यावर अधिकार, तेव्हा त्यांनी काय केलं, की कारण का ह्या सगळ्या विकास आराखड्यामध्ये जो माल होता हा या 23 गावांच्या मध्ये होता. मग त्यांनी काय केलं, की तुमचं एका दादांचं म्हणणं होतं ते मान्य केलं, दुसऱ्या दादांसाठी ती 23 गावं PMRDA मध्येच ठेवायची. आणि कशासाठी ठेवायची, तर विकास आराखड्यासाठी. म्हणजे दोन्ही दादांचं समाधान झालं, आमचं सगळ्यांचं वाटोळं झालं. आणि मग मला असं वाटतं, की आता जर विकास आराखड्याच्या संदर्भात दोन दादा म्हणजे एक अजित दादा आणि दुसरे आता एकनाथ कोण शिंदे. दादा ते दादा, पुणेकरांना दोन्ही दादा माहिती आहेत. माझी अडचण नका करू. मी पक्षाचा पदाधिकारी आहे. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी त्यावेळेला नावं घेऊन बोललो होतो. तर आता ही जर विकास आराखडा हा 23 गावांचा रद्द करता येत नाही, हे माझं मत आहे. मी पहिल्यांदी तुमच्या चॅनलवर जाहीरपणे सांगतो, विकास आराखडा रद्द करण्याची तरतूद MRTP ऍक्ट मध्ये नाही. नाही, मग आता जे रद्द करण्याची जी घोषणा नाही, केली, आता त्याचा सन्माननीय त्या संदर्भातले मिनिट्स जेव्हा येतील, त्याची पाहणी करू, तपासणी करू आणि मग मला असं वाटतं, की त्याच्यावर बोलणं योग्य होईल. परंतु विकास आराखडा रद्द करण्याची कायद्यामध्ये प्रक्रिया नाही. त्याच्यामध्ये 30 खाली, सेक्शन 30 खाली हा आराखडा शासनाला सादर करावा लागतो आणि मग शासन जेव्हा छाननी करते आणि त्यांच्या लक्षात येतं, की या संदर्भामध्ये खूप चुका आहेत, खूप गडबडी आहेत, खूप गोंधळ आहेत, अशा वेळेला शासन तो आराखडा 162 खाली ताब्यात घेऊ शकते आणि त्याच्यामध्ये योग्य ते मॉडिफिकेशन करण्याचे अधिकार देते, म्हणजे दुरुस्त्या करू शकतो. दुरुस्त्या करू शकते. आणि मला असं वाटतं, की देवेंद्रजींना हेच अभिप्रेत असेल, पहिल्यापासून सगळी प्रक्रिया सुरू करावी असं त्यांच्या डोक्यामध्ये नसेल. आणि मला असं वाटतं, की जोपर्यंत त्याची जी आदेश येत नाही, तोपर्यंत त्याच्यावर आत्ता बोलणं हे प्रीमॅच्युअर होईल. तुम्ही मगाशी एक मुद्दा उपस्थित केला, की PMRDA ला विकास आराखडा करण्याची तरतूदच नाहीये, परंतु कायद्यानं ती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळी. परंतु आता आक्षेप असे नोंदवले जात आहेत, की PMRDA ला विकास आराखडा करायला सांगितला, परंतु त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरच नव्हतं, मनुष्यबळ नव्हतं, ती टेक्नॉलॉजी नव्हती. मग ज्यावेळेस अधिकार दिलेत, त्यावेळी मनुष्यबळ देणं हे क्रमप्राप्त सरकारला वाटलं नाही का? मला असं वाटतं, की त्यांना मनुष्यबळ दिलं. एक सिंगापूरच्या कंपनीच्या बरोबर त्यांनी टायअप करावा आणि त्या सिंगापूरच्या कंपनीच्या बरोबर टायअप केला आणि त्यांनी हा विकास आराखडा तयार करावा, अशी कल्पना, असे आदेश देखील सन्माननीय देवेंद्रजींनी दिले. तो प्रस्ताव PMRDAने दिला होता, तो मान्य केला. पण नंतर देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर ती कंपनी सिंगापूरची नको वाटली. आपणच करू शकतो, आपण खूप हुशार आहोत. आणि कारण का त्यांनी प्लॅनिंग नॉर्म प्रमाणे ते जात होते. ते माणसांच्या जमिनी, ही माझ्या सोयऱ्याची, ही माझ्या नातेवाईकाची, ही याची नाही, तर प्लॅनिंग नॉर्म प्रमाणे आपण प्लॅनिंग केलं पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. आम्हाला माझ्या विरोधकावर आरक्षण टाकायचं, माझ्या सगळ्या सोयऱ्यावरचं आरक्षण काढायचं, अशा याच्यामध्ये त्यांनी असं ठरवलं, की आपणच आपलं करू. आणि मग गिरकर नावाचे एक
अधिकारी त्यांनी त्याच्यामध्ये अपॉइंट केले आणि त्यांच्या हे कुठल्या सरकारच्या काळात झालं? हे महाविकास आघाडी सरकारच्या म्हणजे काळात सिंगापूरची कंपनी नाकारण्यात आली. नाकारले नाही, कागदावर ठेवली पण सल्ला नाही घेतला. बरं. देवेंद्रजींनी कंपनी दिली म्हणजे चांगलं प्लॅनिंग करा. आता सिंगापूरचा प्लॅनिंग आपण बघतो ते स्वतः या गव्हर्नमेंटशी रिलेटेड ती कंपनी होती. मला आता त्याचं नाव नाही आठवत. पण प्रस्ताव दिला होता. महेश झगडे साहेबांनी तो प्रस्ताव दिला होता. तो देवेंद्रजींनी मान्य केला होता. बरं. पण यांना इंटरेस्ट वेगळे असल्यामुळे महाविकास आघाडीच्या काळामध्ये निर्णायकी अवस्था होती असं माझं मत आहे. आता जे तुम्ही 23 गावांच्या संदर्भामध्ये जे काम करताय, त्याची काय परिस्थिती? आता या काय व्हायला पाहिजे? 23 गावांचा विकास आराखडा आता उचलून हा पुणे महानगरपालिकेकडे द्यायला पाहिजे. आता पुणे महानगरपालिकेमध्ये लोकनियुक्त बॉडी नाही. त्यामुळे मागच्या वेळेला 11 गावांचा विकास आराखडा तयार केला, परंतु सन्माननीय आयुक्त विक्रम कुमार साहेब असं म्हणले की जोपर्यंत लोकनियुक्त बॉडी नाही तोपर्यंत मी याचा निर्णय घेणार नाही. त्यामुळे तो सरकारला उचलून घ्यावा लागला. तर पुन्हा ही सगळी तयारी होण्यापेक्षा आता 9 ही गावं ही 23 अधिक 9 या गावांचा एकत्रित विकास आराखडा तयार करता येईल. पीएमआरडीने केलेलं काम उचलायचं. केतकर नावाचे अधिकारी, त्यांच्या अधिकाऱ्याच्या नावावर ऑर्डर झालेली आणि चांगली झाली, म्हणजे त्यांची बदली झाली तरी त्यांना हा विकास आराखड्यात कंटिन्युटी, सातत्य त्याच्यामध्ये राहतं. तर केतकर नावाचे अधिकारी आहेत एडीटीपी, तर त्यांच्याकडे ह्या विकास आराखड्याचं काम आहे 9 गावांच्या. उरलेल्या या 23 गावांचं दिलं तर माझा अंदाज आहे 6 ते 8 9 महिन्यामध्ये, कारण का एक्झिस्टिंग लँड यूज सर्व्हे झालाय. 9 गावं आणि 23 गावं ही एकमेकांना लागून आहेत त्याच्यामध्ये, आणि याला लागून असलेली महानगरपालिकेत हद्दीत समाविष्ट नवीन गावं जी 1997 ला आली. हा असा एक मोठा चांगला पेरीफेरीचा चांगला नियोजन याच्यामध्ये करता येईल. त्या ठिकाणी आपल्याला टाउन प्लॅनिंग स्कीम पण करता येतील. मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, जर तुम्हाला कधी जमलं तर जा वडूज खटाव तालुक्यातली नगरपंचायत वडूज या ठिकाणी जयवंत पाटील नावाच्या एका नगरसेवकाने आणि डी काय नावाच्या एडीटीपी अधिकाऱ्यांनी 20 हेक्टर म्हणजे 50 एकरवर 16 महिन्यामध्ये, म्हणजे 1 वर्ष 4 महिन्यामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम पूर्ण केली. हा इतिहास आहे, मला असं वाटतं रेकॉर्ड आहे. अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या टाउन प्लॅनिंग स्कीम कराव्यात आणि त्या करतील. मला असं वाटतं की देवेंद्रजी फडणवीस यांच्या डोक्यामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीमच्या मार्फत विकास आराखड्याची अंमलबजावणी ही कन्सेप्ट असावी. त्यामुळे मला असं वाटतं की हे अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन या 23 अधिक 9 अधिक 23 अशा गावांचं होईल. पुण्याचा देखील विकास आराखडा हा 2027 म्हणजे आता 2 वर्षामध्ये आहे. त्यामुळे हा सगळा आराखडा इंटिग्रेटेड केला तर मुंबई महानगरपालिकेपेक्षा असलेली मोठी महानगरपालिका पुणे होईल आणि विकासाच्या दृष्टिकोनातनं ही चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्याची सुवर्ण संधी आता सरकारच्याकडे आहे. देवेंद्रजी याच्यामध्ये 100% लक्ष घालतील आणि एक चांगला म्हणजे जुन्या पुण्याचा, त्याच्यानंतर समाविष्ट 23 गावांचा, त्याच्यानंतर समाविष्ट 9 गावांचा, त्याच्यानंतर समाविष्ट 23 गावांचा असा इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्लॅन जर केला तर मला असं वाटतं की 2027 ला आपण पुण्याला एक चांगलं मॉडेल, एक महाराष्ट्राला चांगला मॉडेल देऊ शकू. तुम्ही आता सांगितलं की एक 6 महिने, 8 महिने, 9 महिन्यात हा विकास आराखडा होऊ शकेल. आपण पाठीमागचा जर फार पूर्वीचा नाही, अगदी मागच्या 10 वर्षातला जरी बघितला विषय, तरी असं की 10 वर्षात काहीही घडलेलं नाहीये. मग ही अपेक्षा आपण म्हणजे आशावादी असणं चांगली गोष्ट आहे. पण इतकं आशावादी कसं राहायचं? कारण आपला इतिहास असा आहे. बरोबर आहे, अगदी 100% 10 वर्ष आपलं काहीच होत नाही. अगदी 100% बरोबर आहे. आणि 10 वर्षानंतर पुन्हा शून्यावर गाडी कारण का येते. मी आता वडूजचं बघितलं, मी आता जळगावची बघितली. आता पुणे विभागामध्ये 22 डेव्हलपमेंट प्लॅन जॉईंट डायरेक्टर राजेंद्र पवार, ज्यांचं इनिशियल आम्ही त्यांना राम पवार म्हणतो, 22 विकास आराखडे तयार केलेत ना छोट्या छोट्या नगर परिषदांचे, वेळेत केलेत. कारण का नियोजन करणारी ब्रिटिशांनी स्थापन केलेली टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे. त्यांच्याकडे द्या ना नियोजनाचं काम. त्यांचं काम नियोजनाचं आहे, तुमचं काम बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं. पीएमआरडीएला बिल्डिंग परमिशन्स कशाला हवेत? कलेक्टरना अधिकार आहेत ना. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतली परवानग्या पुणे महानगरपालिका देईल. तुम्हाला परवानग्या पण पाहिजे, तुम्हाला डेव्हलपमेंट प्लॅनही करायचं आणि काहीच करता येत नाहीये. मला असं वाटतं त्यामुळे पीएमआरडीए हे फक्त बिल्डिंग परमिशन देणारी संस्था झाली आहे.
MMRDA मध्ये एकाही बिल्डिंगची परमिशन दिली जात नाही. MMRDA यांनी मुंबईमध्ये किती प्रोजेक्ट केले. अटल सेतू केला, नंतर कोस्टल हायवे केला, नंतर फ्रीवे केला, नैना केली, 7 महानगरपालिकांचा एक डेव्हलपमेंट प्लॅन केला. ते म्हणले इम्प्लिमेंट तुम्ही करा, आम्ही करून देतो तुम्हाला. तसं PMRDAचं काम आहे. ती स्थापना होती 74व्या घटना दुरुस्तीनंतर जी कल्पना होती ती ही होती. हे बिल्डिंग परमिशन मध्ये अडकले. मी देवेंद्रजींना तुमच्या मार्फत हे विनंती करणार आहे, अजितदादांना विनंती करणार आहे, एकनाथजींना विनंती करणार आहे की PMRDAचे बिल्डिंग परमिशन मंजूर करण्याचे अधिकार काढून घ्या. काय वाटतं म्हणजे हे इतकं भोंगळ कारभार आपण बघतोय, म्हणजे विकास आराखडा आता तुम्ही म्हणताय की रद्दच करता येत नाही, तो कदाचित दुरुस्त्या होऊ शकतील त्याच्यामध्ये, असं तुमच्या म्हणण्याचा अर्थ घेऊयात आपण. आणि पण हे 10-10 वर्ष अशा पद्धतीने जर करायचं असेल, आज तुम्हाला काय वाटतं? तुम्ही याच्यामध्ये अनेक वर्ष काम करता. 23 गावांच्या संदर्भात तर काम आहेच. परंतु PMRDAचा जो डीपी प्लॅन आहे, तो आता स्थगित झाला असं आपण म्हणूया. बरोबर? हो. तुमच्या व्याख्येनुसार किंवा कायद्यानुसार. पण याचं नुकसान काय होणार आहे? याचं नुकसान प्रचंड शेतकऱ्यांना होतंय. याचं थोडंसं विश्लेषणात्मक तुम्ही असं सांगावं आहे अशी माझी की अपेक्षा आहे. 2016 पासून 24-25 पर्यंत म्हणजे जवळपास 9 वर्ष लोक विकासाकडे नजर ठेवून आहेत की विकास आराखडा आज होईल, उद्या होईल, परवा होईल, आपलं काहीतरी होईल. UDCPR सगळ्या महाराष्ट्राला लागू झाले, अजून PMRDA झाले नाही. आपण इतके मागे आहोत. आणि तिकडचे टाउनशिप्स आहेत काही मोठ्या बळदंड, पॉलिटिकली कनेक्टेड, आर्थिकदृष्ट्या कनेक्टेड, त्यांना लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी त्यांना UDCPR लागू केले. मग सामान्य माणसाला का नाही लागू करत? मी कोर्टात गेलो त्यावेळेला की तुम्ही यांना स्पेशल अख्ख्या आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जाहीर केलंय की PMRDA क्षेत्राला UDCPR, आणि एकदा UDCPR लागू झाले तर 2 वर्ष मला असं वाटतं की लोकांचा विकास आराखडा लगेच करायला पाहिजे. याच्याकरता थोडासा लांब जातील, कारण का UDCPRचे जर त्यांना फायदे मिळाले तर आज त्यांच्या जमिनीवर, आज त्यांच्या ठिकाणी त्यांना बांधकाम करायला फार अडचण येणार नाही. अशा पद्धतीचे UDCPRचे रूल आहेत. पण तेही लागू होऊ देत नाहीयेत, लागू करत नाहीयेत. मुख्यमंत्री महोदयाने आदेश दिले, PMRDAने प्रस्ताव पाठवला, पण मंत्रालयातले बाबू जे नगर विकास खात्याचे सचिव आहेत, ऍडिशनल ACS आहेत, प्रस्तावच करत नाहीयेत. उद्या आम्ही जाणार आहोत, भेटणार आहोत, त्यांना सांगणार आहोत, नाही तर उपोषणाला बसू, कोर्टात जाऊ. मुख्यमंत्र्यांचा आदेश तुम्ही का नाही पाळत? का नाही UDCPR लागू करत? UDCPR लागू झाले तर तुम्हाला मी सांगतो, विकास आराखडा इमिजिएट करा, लगेच करा, आत्ताचा आत्ता करा, घाईघाईत करा. हा आग्रह कमी होईल. आणि देवेंद्रजींच्या डोक्यामध्ये, एकनाथजींच्या डोक्यामध्ये जे आहे की छोट्या टाउन प्लॅनिंग स्कीमच्या माध्यमातून इम्प्लिमेंट करायचा विकास आराखडा, ते व्हायला खूप मदत होईल. अधिकारी ऐकत नाही असं तुम्ही म्हणता, म्हणजे कुठेतरी होल्ड कमी दिसतो. आता ते नाही मला माहिती काही, म्हणजे ते विधान करणं मी धाडसाचं होईल. ऐकत नाही ती वस्तुस्थिती आहे. PMRDAच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, ही तर वस्तुस्थिती आहे. वर्तमानपत्रामध्ये आले, त्याच्यानंतर 3 आठवडे झाले, प्रक्रिया पूर्ण व्हायला 24 तास लागतात. 24 तासामध्ये यांनी केलं नाही. आता ते का केलं नाही, त्यांचे काय इंटरेस्ट आहे ते मला माहिती नाही. पण फार महत्वाच्या विषयाला तुम्ही स्पर्श करता. इंटरेस्ट, लोकांचे इंटरेस्ट, डीपी कॅन्सल करणं, थांबवणं, स्थगित करणं, याच्याविषयी सुद्धा चर्चा खूप आहे. कुणाचे तरी इंटरेस्ट त्याच्यामध्ये दडलेले आहेत. तुम्ही अनेक वर्ष त्याच्यामध्ये अभ्यासक म्हणून, याचिकाकर्ते म्हणून, लोकांसाठी लढणारे म्हणून तुम्ही भूमिका नाही, मी वेगवेगळ्या यापूर्वी मोठं- भूमिका आत्ताचे इंटरेस्ट मी कोणाचे आहेत? म्हणजे काही यापूर्वी कारण आहे का त्याच्यामध्ये? यापूर्वी मी भूमिका मांडली की मोठमोठे स्पेशल टाउनशिप ज्या होत आहेत त्यांना उठाव यावा, यासाठी खूप मोठं प्रशासकीय षडयंत्र आहे. प्रशासकीय की तुमच्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, याला खूप जे अडथळे येत आहेत. आता 6 मीटर 9 मीटर हा विषय आहे. पुण्यातला गावठाणाचा विषय आहे. नंतर शनिवारवाड्यापासून 100 मीटर, हे निर्णय फटाफटा झाले तर लोकांना त्या ठिकाणी, पण त्यांनी तिकडनं त्यांना कंपेल्ड टू लिव्ह देअर प्लेस, आणि ते मग कुठंतरी नांदेड सिटीमध्ये जा, मगरपट्ट्यामध्ये जा, कुठंतरी इकडं जा, यांची टाउनशिपमध्ये जा. त्यांना, कारण का बाकीच्या ठिकाणी परवडत नाही. त्यामुळे त्यांना बाहेर जाणं कंपेल करावं, अशा दृष्टिकोनातनं सगळी स्ट्रॅटेजी झालेली आहे, असं माझं अभ्यासांती मत आहे. याला जबाबदार कोण, दोषी कोण, हे मला माहिती नाही.
पण ज्या पद्धतीचे निर्णय होत आहेत, ज्या पद्धतीचे निर्णय दाबून ठेवलेले जात आहेत प्रशासकीय पातळीवर, त्याच्यातनं असं वाटतं की सामान्य माणसांनी या टाउनशिपमध्ये 200, 500, 700, 1000, 1200 एकरची जे त्यांनी लँड बँक जमा केली आहे, त्याला उठाव यावा यासाठी या भागामध्ये थोड्या मोठ्या प्रमाणावर आता हे सगळी दाबण्याचं कामं चालू आहेत. हे तुम्ही म्हणता ते खरं आहे, कारण आम्ही ज्यावेळेस लोकांशी बोलत होतो, साधारण शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं, की "बाबा आम्हाला आमची जमीनच डेव्हलप करता येत नाही. आम्हाला कुणी वालीच नाहीये तिथं आणि आमच्या बाजूनं कुणी बोलणारही नाहीये." कारण जे काही प्रशासन राबतंय हे कंप्लीटली टाउनशिपसाठी आणि बिल्डर यांच्यासाठीच राबतंय. तर ह्याच्यामध्ये म्हणजे सरकार म्हणून काय इन्व्हेन्शन व्हावं असं नाही, वाटतं? ते सरकार म्हणून याच्यामध्ये सरकारने इंटरव्हेन करावं आणि सरकार करेल. मला असं वाटतं देवेंद्रजी 100% याच्यामध्ये इंटरव्हेन करतील. अं, या लोकांचा आवाज त्यांच्या आमदारांच्या मार्फत त्यांनी सरकारच्या दरबारी पोहोचवला पाहिजे. आणि माण आणि म्हाळुंगेमधल्या लोकांचा जर काही प्रश्न असेल तर मी पुढच्या आठवड्यामध्ये त्या लोकांना जाऊन भेटतो. गरज भासली तर आपण त्यांना त्यांच्याबरोबर कोर्टात जायला आम्ही तयार आहोत ना. आम्ही हायकोर्टामध्ये जायला तयार आहोत. लोकांसाठी काहीही. ते कुठल्यातरी टाउनशिपसाठी हे सगळे चालू आहे गोष्टी असं जी चर्चा आहे, ह्याच्यात किती तथ्य आहे? हां, 100% तथ्य असेल. त्याशिवाय थोडीच आहे. अहो, जर एक अधिकारी, एक नगरसेवक 16 महिन्यामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम पूर्ण करून त्याचे केंद्रामधनं पैसे आणून काम सुरू करतो. 34 कोटी रुपये नगरपंचायतीला मिळतात. तर एवढे टाउनशिप्स व्हायला तुम्हाला 5-5, 7-7 वर्ष का लागतायत? किती छोटं काम आहे. लँड पुलिंग आहे. तुम्ही एकदा एरिया आयडेंटिफाय केले, की महसूलमधनं तुम्ही त्याचे सातबारे घ्यायचे, प्रॉपर्टी सगळ्या कोणाकोणाच्या त्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करायचं, त्यांचं लँड पुलिंग करायचं आणि त्याप्रमाणे पहिली प्राथमिक ते स्कीम जाहीर करायची. त्याच्यामध्ये त्यांना काय पाहिजे, काय नाही अशा या पद्धतीने विषय झाला, तर मग ती प्राथमिक असते. मग आर्बिट्रेटरची नेमणूक करायची. आर्बिट्रेटरची नेमणूक केली, की स्कीम फायनल करायची. स्कीम फायनल केली, की लोकांचे हरकती सूचना, त्याची सुनावणी, त्याच्या डायरेक्टर टाउन प्लॅनिंगकडे रिपोर्ट, हे सगळं करणं शक्य आहे. आणि आता इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, की हे सगळं GIS बेस पण करता येतं. करण्याची इच्छाशक्ती, राजकीय इच्छाशक्ती, प्रशासकीय इच्छाशक्ती असेल, तर कुठलीही टाउन प्लॅनिंग स्कीम ही जास्तीत जास्त 17-18 महिन्यामध्ये पूर्ण करून त्याचं काम करता येतं. केंद्र सरकार केंद्रीय निधी आहे यासाठी. शेवटचा प्रश्न विचारतो, की आता ह्या संदर्भामध्ये सगळा केओस झालेला आहे. म्हणजे दिसतच आहे, वास्तव आहे हे. पण आता ही जी आव्हानं आहेत, ही पेलायची कशी आणि याच्यामध्ये आता लोकांनी काय केलं पाहिजे? सफर होतायत लोक. नाही, लोक सफर होत आहेत. याच्यामध्ये लोकांनी करण्यासारखं काहीच नाही. याच्यामध्ये सरकारने संवेदनशील भूमिका घेऊन याच्यामध्ये खूप मेजर्स करता येतील. त्या संदर्भामध्ये सरकारने, मला असं वाटतं, की 28 खाली MRTP ॲक्टच्या जो अहवाल आलेला आहे, तो अहवाल स्वीकारायचा किंवा नाकारायचा आणि 30 खाली जेव्हा प्लॅन सबमिट होईल, तेव्हा सरकारने तातडीने याच्यामध्ये, जसं पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 3 जणांची त्रिसदस्य समिती नेमली होती. विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त आणि जॉइंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग. तशी या PMRDच्या मध्ये विभागीय आयुक्त, कलेक्टर, पुणे मनपाचे आयुक्त, कारण का काही गावात त्याच्या समाविष्ट आहे, PMRDAचे आयुक्त आणि जॉइंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग या 5 जणांची कमिटी नेमून हा एक त्या त्रिसदस्यीय कमिटीने 3.5 महिन्यामध्ये प्लॅन फायनल केला होता. ही 5 जणांची समिती 3.5 महिन्यामध्ये हा प्लॅन अंतिम स्वरूप देऊ शकेल. मला विश्वास आहे. त्याला विल पाहिजे, पॉलिटिकल विल पाहिजे आणि देवेंद्रजींच्याकडे प्रचंड पॉलिटिकल विल आहे. त्या भागातले आमदार माझ्या कल्पनेप्रमाणे मांडेकर आहेत, अ, भीमराव अण्णा आहेत. आम्ही दोघांनाही भेटून विनंती करतो. या बाजूला कटके आहेत, PMRD वाघोलीच्या ह्याच्यामध्ये आणि विजय बापू शिवतरे पण आहेत. आता याच्यामध्ये एक गोष्ट घडली, की ती मी आता फक्त उल्लेख झाला म्हणून बोलतो. कारण ज्या गोष्टी केल्या मॅपिंग करताना, हे ऑफिसमध्ये बसूनच केलं. प्रत्यक्ष ठिकाणी वेगळ्याच गोष्टी होत्या. ह्या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत. म्हणजे जिथं टेकडी आहे, तिथं टेकडीच नाहीये आणि जिथं आहे तिथं दाखवली आहे. हे असा सगळा उलटा नाही, कारभार चालू आहे. त्याच्यामध्ये टेकड्या सरकवल्या आहेत. हां. तर हे जे आहे आता तुम्ही आणि जे म्हटला, तुम्हाला की आणखीन एक सांगतो, म्हणजे गंभीर बाब, हां. वेस्टर्न घाट युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज आपण PMRDAच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये दाखवायला विसरलो. मेजर याच्यासारखं मेजर चूक असेल ना हो. युनेस्कोने ज्याला मान्यता दिली, ज्याच्यावर आपला मान्सून ठरतो,
ते तुम्ही दाखवायचं विसरता. म्हणजे किती घाई होती. या 23 गावांचा विकास आराखडा आपल्या हातात राहावा यासाठी केलेली ही घाई होती. स्पष्ट आहे, माझा आरोप आहे. आपण आशा करूया की हे सगळं नीटनेटकं होईल. तुम्ही आशावादी आहे. आशा करायला हरकत नाही. येणाऱ्या काही महिन्यामध्ये उज्ज्वल केसकरांनी सांगितलंय की विल पॉवर जर असेल, इच्छाशक्ती असेल, तर हे 6 महिने, 8 महिने, फार फार तर 9 महिने, आपण 1 वर्षाचा कालावधी पकडूया. ते 1 वर्षामध्ये सुद्धा हा विकास आराखडा अगदी व्यवस्थितपणे तयार होऊ शकतो. पण त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. लोकांनी उठाव करावा, लोकांनी रस्त्यावर यावं, हे तर वेगवेगळे पर्याय झाले. परंतु सरकारने ती वेळ का येऊ द्यायची? सरकारकडे संवेदनशीलता असायला हवी. साध्या-साध्या माणसांचे प्रश्न आहेत. छोटी-छोटी त्यांची घरं आहेत, छोटी जमीन आहे आणि जर त्याला विकसित करता येत नसेल आणि फक्त जर सरकार बिल्डरांच्या टाउनशिप जर उभा करण्यासाठी जर ती त्या ठिकाणी यंत्रणा राबवत असेल, तर हा सर्वांगीण विकास कसा म्हणायचा आणि कल्याणकारी राज्य याला कसं म्हणायचं? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतोय. आणि हा खरा आवाज सर्वसामान्य माणसांचा आहे. तर त्यांच्यासाठी म्हणून सरकार येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर काय भूमिका घेत आहे आणि विकास आराखडा कशा पद्धतीनं व्यवस्थित सर्वांना समावेश त्यांचा करून सर्वांचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून कसा होईल आणि हे पाऊल कसं टाकलं जाईल यावर आपण लक्ष ठेवून राहूया. तुम्ही फॉर द पीपल न्यूज चॅनलचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विकास आराखड्यासंदर्भात, या प्रश्नासंदर्भात, ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.